अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त हरिनाम कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मायबाप विश्वाचा जनिता विश्वाचा चालक पालक जगदीश श्रीहरी भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त प्रेम भंडारी भक्त राज संत श्री नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून सदरचा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या समोर चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला असून सदर अभंगातून संत श्री नामदेव महाराज भगवंताचे भक्त असणारे म्हणजे हरिदास हरिभक्त संत भगवंताचे भक्त भाविक यांच्यासाठी भगवान परमात्म्याकडे दिव्य मागणं मागत आहेत। एक नसून 2 नसून अनेक मागणी यामध्ये संत नामदेव महाराजांनी केलेली आहे। त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी सदर अभंगाची निवड केली। किम निमित्ताने कशा निमित्ताने या ठिकाणी हरिनाम कीर्तनाचं आयोजन या चव्हाण कुटुंबियांनी चव्हाण परिवाराने केलं। कैलासवासी कमल रघुनाथ चव्हाण कैलासवासी कमल रघुनाथ चव्हाण या मातोश्रीच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या चव्हाण परिवाराने हा हरिनाम यज्ञ आपल्या या मौजे देवापूर गाव देवापूर तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या हरिनाम कीर्तनाचं आयोजन केलं। त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुपुत्र तसंच त्यांचा लेकी बाळा सुना बाळा मित्र आप्तेष्ट परिवार आणि पै पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या हरिनाम संकीर्तनामध्ये सर्वजण इथं आलेले सर्व आसपासच्या परिसरातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी विनेकरी महाराज तसेच हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र तुषारजी महाराज गाडे वारुगडकर हरिभक्तीपरायण गायनाचार्य श्री लक्ष्मणजी महाराज सुतार मनकर्णवाडीकर हरिभक्तीपरायण आपल्या मान तालुक्यातले कीर्तनकार श्री पिंजारी महाराज पळकोटीकर या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच हरिभक्तीपरायण सचिन महाराज सूर्यवंशी ढाकणीकर हरिभक्तीपरायण दत्तात्रेय महाराज दिडवागवाडीकर आणि सर्व आसपासच्या परिसरात आलेले सर्व टाळकरी प्रवचनकार कीर्तनकार सर्वांच्या चरणी मी एकदा नमन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा एको कमी करा आणि कडक करा आवाज हरी हरी कडक करा हरी हरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो। बघा संतांची अमृतवाणी किती तेजस्वी किती प्रासादिक किती ओजस्वी आणि जड जीवांचा उद्धाराचं सामर्थ्य असणारे असते। याचं आपण जर बारकाव्यानं जर हृदयपूर्वक जर चिंतन केलं जर श्रवण केलं
तर मानव जन्माचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. मागणी करणारे कोण आहेत, मागणी कोणाजवळ केली आहे, मागणी कुणासाठी केली आहे आणि मागणी कशाची केली आहे, 4 प्रश्न मी पुन्हा रिपीट करतो. मागणी करणारे कोण आहेत म्हणजे मागणी कोणी केली आहे प्रस्तुत अभंगातून, मागणी कुणाकडे केली आहे, मागणी कुणासाठी केली आहे आणि मागणी कशाची केली आहे. कळतंय ना मराठी? कळतंय का मराठी? वा जमलं काम. मागणी करणारे संत श्री नामदेव महाराज आहेत. कारण अभंग कोणाचा आहे? नामा म्हणे तया असावे केल्यानं ज्या मुखी निदान पांडुरंग. मागणी करणारे संत श्री नामदेव महाराज आहेत. मागणी कुणाजवळ केली? भक्त वत्सल दीनानाथ करुणावर्णालय वैकुंठपती वैकुंठ नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे केलेली आहे. मागणी कुणासाठी केली आहे? नुसत्या स्वतःसाठी केली का? माझं भलं होती, माझं चांगलं होती. संत हे आधीच मुक्त असतात. मागील या जन्मा मुक्त झालो आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्तावे. मग मागणी कुणासाठी केली? तर तुम्हा आम्हा सर्व, इथं सर्व बी शब्द घेता येत नाही. जे खरोखर हरीचे शरणागत आहेत, जे हरीचे दास झालेले आहेत, जे हरीचे भक्त आहेत, जे संत आहेत, अशा भाविकांसाठीच अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकास. म्हणजे जे विष्णू भगवंताचे दास आहेत, जे हरिदास आहेत, हरिभक्त आहेत, त्यातलं काही ठराविक वगळून वेगळं असं काय नाही. माझी या सकळा हरीच्या दासा शब्द काय वापरलाय? सकळा सकळा. पण तिथं एकच आट आहे, तो भक्त हरीला शरण असला पाहिजे, वर वर्ण नको. आणि त्यांच्यासाठी मागणी केली आहे. कोणी केली मागणी? संत नामदेव महाराजांनी. ओ काय मागणी केली हो? आता शेवटचा प्रश्न, कशाची मागणी केली? तर संत नामदेव महाराज म्हणतात की माझ्या पांडुरंगाचे जे हरिभक्त आहेत, हरीचे दास आहेत, या दासांना अकल्प आयुष्य दे. बघा एक एक शब्द अभंगातला महत्वाचा आहे. अकल्प आयुष्य दे. आता अकल्प कल्प म्हणजे काय महाराज? एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता कोणतं युग चालू आहे? कोणतं युग चालू आहे? कलियुग. कलियुगाच्या अगोदर द्वापार युग, द्वापार युगाच्या अगोदर त्रेतायुग, आणि त्रेतायुगाच्या अगोदर सत्ययुग. ही 4 युगाची जवळ चौकडी ज्या वेळेला 4,32,000 4.32 दशलक्ष वर्ष व्हावीत, 4.32 दशलक्ष पूर्ण व्हावी महाराज, तेव्हा एक महायुग पूर्ण होतं. कलियुग फक्त 4,32,000 वर्षाचं असतं. या किती वर्षाचं? 4,32,000 वर्षाचं. त्याच्यापेक्षा द्वापार युग जास्त आहे, त्याच्यापेक्षा त्रेतायुग जास्त आहे, त्याच्यापेक्षा सत्ययुग जास्त आहे. अशी 4 युगांची चौकडी मिळून जेव्हा अशी अनेक वेळा 4 युग जावावी ती, त्यावेळेला 4.32 अब्ज वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस एक कल्प तयार होतो. 1000 ज्यावेळेस महायुग होतात, किती वर्ष? 1000 महायुग, तेव्हा एक कल्प पूर्ण होतं. त्याला 4.32 अब्ज वर्ष पूर्ण झाल्यावर एक कल्प पूर्ण होतं. तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस. किती दिवस? 1 दिवस. आणि अशी कल्प किती व्हावीत म्हणून नामदेवराय म्हणतात आयुष्य अनंत कल्प. अकल्प आयुष्य. आता पुढे महत्वाचं आहे, कुठं व्हावं? मंत्र्याच्या घरी, आमदाराच्या, खासदाराच्या घरी? हा, भगवंता त्यांच्या कुळात व्हावं. अकल्प आयुष्य. आता आणखीन एक प्रश्न, कुणासाठी? हरिभक्तांसाठी, हरिदासांसाठी. पण कुठं व्हावं? त्यांचे कुळा. आता आणखी एक प्रश्न पडला, आता कुणाच्या कुळात आयुष्य व्हावं?
पवित्र ते कुळ पावना तो देश पवित्र ते कुळ पावना तो देश पवित्र ते कुळ पावना दास जन्म घेती कर्मधर हरिदासाचंच कुळ फक्त पवित्र असत. पवित्र सोवळी पवित्र सोवळी दादरा बाबा पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव देव ज्यांचा आवडता कुणाला म्हणावं? जे हरिभक्त निष्ठावंत आहेत अशा भक्तांचं कुळ पवित्र असतं. माझी आस कळा हरीच्या दासा. हरीचा दास होणं महत्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये. महाराज हरीचा दास ज्यावेळेस जीव होतो, महाराज सांगतानाच सांगितले भगवंत संतांनी सुद्धा की हरीचा दास होणं म्हणजेच अनन्य शरणागती पत्करणं. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी स्वतः सांगितले स्वमुखातनं, सर्व धर्मान परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण मीचे को. आणि जे असे भगवंताचे भक्त भगवंताला शरण होतात त्यांचा विषय काय बनून जातो? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता आणि कनो हे बासाधन आणि कनो हे बासाधन आणि कनो हे बासाधन.
विषय हरिकीर्तन. आलं लक्षात? आपला विषय काय महाराज? हरिकीर्तन. तुषार महाराज तुमचा विषय काय? हरिकीर्तन. आणि मग असं भगवंताच्या संतांच्या भक्तांच्या कुळामध्ये अकल्प विषय मिळाल्यानंतर माझ्या सगळ्या हरिदासांना मिळावं. आणि मग महाराज पण एवढं का, एवढं त्याची तळमळ का म्हणून महाराज? तर महाराज त्याशिवाय तरणोपाय नाही महाराज. भगवंताच्या शरणागतीशिवाय जीवाचं कल्याण नाही, संतांच्या शरणागतीशिवाय जीवाचं कल्याण नाही. आणि याच देही तरी साधी नारायण, नाही तर हीन पशु होनी. म्हणून माग बोलू नका कोणी कृपया. एक विनंती आहे, माग बोलून लिंक म्हणजे तुटती, माणसाचं कॉन्सन्ट्रेशन सुटतं महाराज. अरे बर ठीक आहे, आम्ही शरणागत होतो नामदेवराया भगवंताला. आणि आम्ही जर पुण्य केलं, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तर आम्हाला संतांच्या हरिदासाच्या कुळामध्ये जन्म मिळेल. पण त्यामध्ये सुद्धा कुळात जन्म मिळाला म्हणून माणूस संत पदाला पोचला का हो? संतांचे ते आप्त नव्हती संत, करिता कीर्तन नव्हती ते संत, कीर्तन करतो म्हणून ते संत झाला नाही. मग तर त्याला कल्पनेची बाधा होईना नाही पाहिजे ना. आता कल्पना कशाला म्हणायचं? बघा महाराज, तुम्ही आम्ही जे जीवन जगतोय ते कल्पनेत जगतोय का संतांच्या विचाराप्रमाणे शाश्वत विचाराने जगतोय? फक्त कल्पनेचं जीवन सुरू आहे आपलं महाराज. आता कल्पना आणि कल्पनेची बाधा कशाला म्हणायचं महाराज? एक भगवान परमात्मा जर सोडला, त्याच्या व्यतिरिक्त या विश्वामध्ये जे जे काही दिसते डोळ्यानं ते सगळं असार आहे, नश्वर आहे, माईक आहे, मिथ्या आहे. येतं का लक्षात? म्हणजे मराठी भाषेत जर बोलायचं आपल्या, भगवंत सोडून जे जे दिसतंय ते सगळं खोट 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 आहे. असा सिद्धांत इसवी सन पूर्व काळामध्ये. पुढे पुढे माग मुरमावर उन्हात बसू नका, इथं पुढे पुढे या पुढे माग कोणी बसू नका. चला पुढे. महिला मंडळ उठा 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 उठा. महिला मंडळ उठा. काय तुमची आमची दुश्मनी आहे का हो? सांगा बरं, का भेटाय आम्हाला? या की पुढे. विठाला विठाला विठाला. बरेच ठिकाणी असं काय म्हणजे कलियुगाचा प्रताप म्हणायचं काय कोण वाटावं? हरिकीर्तनाचं माणसाला भ्याच वाटतं. कशामुळं काय वाटतं कोण ठाव? हा, जर काय आम्ही काय काट्या कोरड्या आणल्या त्या संघ का काय आणल्या त्या सांगा बरं महाराज. विठाला विठाला. आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी सिद्धांत सांगितला, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. फक्त ब्रह्म म्हणजे भगवंत सत्य आहे, जगत सगळं मिथ्या आहे. काय सांगितले? तू का म्हणे तूची खरा, तू का म्हणे तूची खरा. Take
त्याचा येर सगळा वावगा पसार आहे. येर ते मायेक दुःखाचे जनिते, येर ते मायेके दुःखाचे जनिते, नाही आदी अंती अवसानी. एकदा ऍडजस्ट झाले हलवायचंच नाही पण. नाही आदी अंती अवसानी, येरते मायेके दुःखाची जनिती, येरते मायेके दुःखाची जनिती. आता हलवू नका अजिबात. आणि म्हणून महाराज सर्व खोट आहे आणि एक भगवंत सत्य आहे. मग जर सर्व खोट आहे म्हणजे मग पैसा कसा आहे? पैसा खोटा का खरा? तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. महाराज धन खोट आहे, मग धन खोट आहे तरी कीर्तनकार आज 40,000च्या आत येत नाही. कीर्तनकार कीर्तनात सांगतो सगळं धन नश्वर आहे, सोबत काही येणार नाही. आणि 40,000 दिल्याशिवाय डन म्हणल्याशिवाय फॉर्च्युनरला टाटर मारत नाही. म्हणजे उपदेश करायचा सर्व नाशिवंत आहे, सगळं आसार आहे. महाराज बोलणं सोपं आहे, बोल बोलता गोड वाटे. अशा पद्धतीनं महाराज संतांची वचन. संतांनी एक अभंग लिहिला का हजारो अभंग लिहिले, 5-5 हजार अभंग लिहिले, 9-9 हजार ओव्या रचल्या, पण एकाही अभंगाचा आपल्याला 1 रुपया नाही घेतला. स्वतःच्या संसाराची राखणांगोळी केली आणि आपल्याला ग्रंथ फुकट दिले. आणि त्याच संतांचा एखादा अभंग कुठेतरी पाठ करायचा आणि त्या अभंगावर आम्ही 30,000 मागायचं, ह्याच्यासारखं पाप कुठलं महाराज? विठाला महाराज ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. आणि अशा भक्तांचं संगत मिळावी म्हणजे आपल्याला जीवनाचं शाश्वतत्व कळेल. मग आपल्याला या जीवनाचं साथ आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्यावेळी सिद्धांत मांडला की ब्रह्म सत्य जगत मिथ्या, तो पुढे पटवून द्यायसाठी त्यांनी सांगितलं, एक आजार सांगितला कुठला आहे तो. आजारानंतर सांगितलं त्याच्यावरती निदान काय आहे, निदानानंतर त्यांनी सांगितला उपाय काय आहे, आणि उपायानंतर सांगितलं त्या उपायासाठी साधन काय आहे. कशामध्ये सांगितलं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम. पुढे म्हणतात इह संसारे बहुदुस्त रे, इह संसारे बहुदुस्त, कृपया पारे पाहे मुरारी, कृपया पारे पाहे मुरारी. इथं पुढे अजून 2 श्लोक आहेत. पहिल्या 2 श्लोकामध्ये सांगितलं की आजार जडलाय. जो महाराज कल्पनेचा ढिगारा बाधा झाल्यामुळे आपण जो त्याच्या खाली दबून गेलो, त्याच्यामुळे महाराज एक नुकसान नाही झालं. जर आपल्याला एखादा साप चावला, सापाच्या विषारी जाती किती आहेत त्यात महत्वाच्या? 4. कोबरा म्हणजे नाग, मण्यार, फुरस आणि घोणस. हे जर चावलं तर माणूस मरतो 2 तासानं. पण महाराज हा एकदा साप चावला तरी एकदा मरल, पण त्याच्या सुद्धा एक महाभयंकर साप आपल्याला डसलाय, तो म्हणजे संसार आसक्तीचा साप. संसार आसक्तीचा नश्वर असणारा संसाराची एवढी आसक्ती आपल्या हृदयाला चिकटली, त्या इतकं नश्वर संसाराच्या आसक्तीचं संस्कार आपल्यावरती जडवून घेतला आपण की त्याच्यामुळं त्याचं विष अनंत जन्म झालं, जन्म या मरणाच्या यरधारमध्ये भोगतोय, पण ते जात नाही. कारण तो साप एका बाजूने चांगला बे, संसार आसक्तीचा साप एका बाजूने नम्र राहिले, तो स्वतःहून डसत नाही. त्याला कोण मिठी मारा गेलं तर डसतो. विठाला विठाला मग आता ह्याला उतरवायचं कसं? या
विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. उतारा म्हणल्यावर तुम्हाला आठवती अंड दामट लिंबू तसलं नव्हतं. उतारा म्हणजे त्या विषाचं विष उतरवण्यासाठी काय केलं पाहिजे. महाराज तुम्हा आम्हाला तो साप संसार असं तिथं चावलाय का न चावला याचं पण त्यांनी लक्षण दिले. ती जसं पूर्वीच्या काळी गावात माणसाला एखाद्याला साप चावला तर कुठं न्यायची हो. सातारला सांगितलं नाही नाही गावातल्या देवळात न्यायची. आणि त्याला खाया काय द्यायची बासुंदी गुलाबजाम असं द्यायची नाही. त्याला लिंबाचा पाला कडू असतो का गोड असतो. अय लिंबाचा पाला कसला असतो होय महाराज. गोड कडू असतो. आणि मिरच्या कशा असते त्या गोड. मिरच्या आणि कडुलिंबाचा पाला हे दोन्ही कुठून त्याला चारायची को असे तरी डायरेक्ट मिरच्यात तोंडात कोंबायची. आणि त्याला विचारायचे अय कसं लागतंय. ती म्हणायचं अजिबात तिखट लागत नाही अजिबात मला कडू लागत नाही लिंबाचा पाला. मग वळखायची माणसं ह्याला विषारी चावलंय बरं का. आणि तर ते म्हणलं ना अयो तोंड पुढ मिरच्या नका तोंडात घालू. मग ह्याला काहीतरी दामन बिमन साहित्य बिनविषारी चावलंय. ज्या अर्थी तिखट असणारी मिरची तिखट लागत नाही. ज्या अर्थी कडू असणारा लिंबाचा पाला कडू लागत नाही त्या अर्थी विषारी सर्प चावलाय. ज्या अर्थी अत्यंत दुःखदायी असणारा संसार कडू लागत नाही. ज्या अर्थी संसाराची आसक्ती आपली नष्ट होत नाही उलटी संसारावरती मिठ्या वाढत चालल्या त्या अर्थी संसार आसक्तीचा सर्प आपल्याला आपण डसवून घेतलाय हे सिद्ध होतं. विठाला संसार आसक्तीचा साप कवाट असतो कल्पनेची बाधा झाली तरच. संतांना कल्पनेची बाधा नव्हती म्हणून त्यांना संसार आसक्तीचा साप चावत नव्हता डसत नव्हता. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आता हलवू नका एक नंबर बसला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे रोकडे रोमांच कंठ दाटे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाले ते करा जेते ते. या अभंगातलं शेवटचं चरण. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तुम्हा आम्हाला इथं बसल्यापैकी सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे. असेल एखादा महात्मा इथं कारण सांगता येत नाही कोण असेल कोणाच्या रूपात एखादा संत महात्मा येऊ शकतो. पण खरं बोलायचं छातीवर काळजा वाट ठेवून आपल्याला प्रपंच कडू वाटलाय का आजपर्यंत. वाटला असता तर वल्कला नेसून संन्यास किंवा संन्यास जरी नसता घेतला तरी देहूचं त्या ठिकाणी भामचंद्र डोंगर गाठून रात्रंदिवस नामसाधना करत बसलो असतो. पण नाही वाटत. आपण कुठं होतो की ब्रह्मसत्य जगत मिथ्या सिद्धांत सांगणारे आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे इह संसारे बहुदुस्तरे. पहिलं सांगितलं आजार झालाय पुनरपि जननम पुनरपि मरणमचा. परत निदान सांगितलं की कशामुळं बहुदुस्त इह संसारे बहुदुस्तरे कृपया पारे पाहे मुरारी. पुढे सांगितलं मग उपाय काय आहे का नाही. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम. त्याचा तिसरा श्लोक पुढचा. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे मूर्ख माणसा